संघाला. दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आमच्या समायोजन कक्षामध्ये कंपल्सरी असणं गरजेचं. नक्कीच आपण पाहतोय योगाभाऊ MCC चषक 2021 नीटनेटका आयोजनाचा तिसरा मेगा फायनल डे अंतिम दिवस आपण पाहतोय. तिसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं काय घडलं काय बिघडलं तर नक्कीच गावदेवी मालकुम हा संघ नक्कीच सुपर 3 मध्ये जाऊन पोहोचलाय. कालच्या दिवसामध्ये झुंजार कोळशेत हा संघ कालच्या दिवसामध्ये सुपर 3 मध्ये आलाय आणि आजच्या दिवसामध्ये कुठला संघ पुढे येईल हे नक्कीच या 8 संघ खेळल्यानंतर शेवटच्या क्षणामध्ये समजला जाईल. आणि आजच्या दिवसामध्ये ही चमचमाती ट्रॉफी नक्कीच कुठला संघ आपल्या घरी घेऊन जाईल हे पाहणं गरजेचं आहे. तर चला लगेच सामना चालू करा. आमच्या समायोजन कक्षामधून दोन्ही संघांना आमच्या समायोजन कक्षामधून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण पंच पाहत आहात. लडकीचं 2 पंच आपण पाहतो MCAचे विरळ नायर आणि अजित म्हात्रे. नक्कीच माझ्या साथी जोडले गेले आमचे साथी समालोचक संकेत पाटील सर. नक्कीच संकेत सर आपण पाहायला गेलो 5 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ एक मजबूत आहेत. पाहायला गेलं जॉली बॉईज मुंब्रा जर पाहायला गेलं तर नक्कीच एक चांगलं खेळ प्रत्येक वेळी प्रत्येक सामन्यामध्ये बंटी याच्याकडून पाहायला मिळतं. त्यानंतर जितू पॅकरचं जर वैशिष्ट्य केलं तर नक्कीच आदित्य शेट्टी आणि अक्षय सोनी या दोन्ही फलंदाजांचं नक्कीच कौतुक करावं लागेल. कारण प्रत्येक वेळी हे 2 फलंदाज जितू पॅकर्स या संघाला पुढे आणून ठेवतात. चला स्टार्ट करा मित्रांनो. विनंती करतोय हा सामना आपण 5 षटकांचा ठेवतोय. धन्यवाद कडू साहेब. आजच्या दिवसातील जर बघितलं तर अधिकृतरित्या आपण बघतोय हा पहिला चेंडू असेल. कारण मागचा सामना आपण बघितला जो होता मास्टरचा सामना ती देखील एक वेगळी स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि त्यामध्ये आपण बघितलं तोडा परिसर संघाने अतिशय चांगल्या रीतीने कामगिरी केली आणि अंतिम विजेतेपद पटकावलं. राजन पहिला चेंडू डेड ऑन स्पॉट आहे. एक अतिशय चांगला गोलंदाज. मागच्या काही वर्षापासून राजनं जी कामगिरी मीरा भाईंदर साठी केली ती अद्वितीय आहे. कित्येक मुंबईच्या चांगल्या चांगल्या संघांना तो रिप्रेझेंट करतोय. रायगडच्या संघामधून देखील आपलं चोख काम तो बजावतोय. त्यामुळे निश्चितच क्रिकेटचा जबरदस्त अनुभव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट प्लेन डिलिव्हरी आउटसाइड लेग स्टंप आहे का? यस आहे. वाईटचा इशारा होतोय. वाईटच्या धावसंख्येने इथे सुरुवात होते. मात्र ज्यावेळेस सामना सुरू झाला एक चेंडू पडला आणि ती जी वेळ आम्ही ज्या संघांना दिले त्या वेळेला संघ उपस्थित राहणं गरजेचंच आहे. त्यामुळे निश्चितच काही गोष्टी आम्ही एका षटकानंतर सांगणार आहोत. मात्र एक अतिशय चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळणार आहे. बॅक टू कडू. नक्कीच नियम ह्या खूप महत्त्वाच्या असतात संकेत सर आणि या नियमांचं पालन ही संघांना करावं लागतं जेणेकरून या स्पर्धा खूप मोठी असते. आयोजकांचं साथ नक्कीच खेळाडूंना द्यावं संघाने द्यावं हीच अपेक्षा असते आयोजकांची. मात्र त्या अपेक्षेला जर थोडासा तडा पडला तर नक्कीच संघांनाही ती शिक्षा भोगावी लागते. मात्र पाहूया आपण 2 चेंडू इथे हाताळले गेलेत. गोलंदाज राज गोलंदाजी मार्गवर आहे. बंटी आणि शारिक हे 2 फलंदाज डावाची सुरुवात करण्यासाठी जॉली बॉईज मुंब्रा या संघाकडून आपण पाहतोय. नाणेफेकी हारल्यानंतर संकेत सर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय जॉली बॉईज मुंब्रा या संघाला यावेळी प्रहार केलाय. लॉंग ऑन दिशेच्या बाहेर चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. पहिली सलामी येते 26 जानेवारी निमित्ताने योगाभाऊ MCC चषक षटकार. नक्कीच संकेत सर या बंटी या खेळाडूला थांबवणं खूप गरजेचं आहे. नक्कीच जितू पॅकर्स नवगर या संघाला कारण हा फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये थांबला तर नक्कीच एक वादळ या मैदानामध्ये निर्माण करेल.
नो डाऊट, आणि ती काळाची गरज आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही चांगले खेळाडू असाल तर निश्चितच पहिल्या पॉवर प्लेचा कसा तुम्ही वापर करताय या गोष्टीकडे लक्ष असतं, आणि तीच गोष्ट दिसलंय. एक अतिशय चांगला स्ट्राईक पाहायला मिळतोय यावेळेला. चांगलं कमबॅक करताय, शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती. कालपासून एक गोष्ट जास्त लक्षात येते माझ्या, या खेळपट्टीवर तुम्ही जर चेंडू वर पिच केला तर नक्कीच त्याच्यावर जास्तीत जास्त धावा येताना पाहिलेत. त्यामुळे निश्चितच थोडा चेंडू जर बिल्ला गुडलेन स्पॉट आणि थोडासा आकोट टप्प्याच्या बरोबर मधल्या स्पॉटवर टाकणं गरजेचं आहे. राजनं ती गोष्ट या चेंडूवर केली. मात्र आपण बघितलं बंटी म्हणजे आसिफचा तो फटका निव्वळ अप्रतिम होता. बॅक टू कडू. नक्कीच 8 धावा या धावपळकावरती लागल्या जात आहेत. यावेळी पॉईंटच्या दिशेला खेळला गेलाय पाहतोय आपण. शतरक्षक खूप वेगाने आहे. शतरक्षण करण्यापूर्वी एक धाव घेण्याची संधी फलंदाज शारिक याच्याकडे होती. 9 धाव्यांवरती धावफलक पुढे सरकला जातोय. पहिल्या षटकातला म्हणजे पॉवर प्लेच्या षटकातल्या शेवटचा चेंडू असेल. आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग राज गोलंदाजी करत असताना, म्हणजे जर पहिलं षटक पाहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये जरी एक षटकार आला त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी आपण पाहतोय तो म्हणजेच राज याच्याकडून. नक्कीच आज आदित्य शेट्टी जर पाहतोय आपण, त्यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच त्यांनाही आमच्या समोरच्या कक्षामधून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शेवटचा चेंडू बंटी याच्यासाठी बॅटची कडा घेतली होती. असं आढळलं होतं की हा खेळ टिपला जाईल का, मात्र एक रन या चेंडूवरती मिळाली जाते आणि एका धावेने पहिला षटक इथे संपला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावफलकावरती पाहतोय तो म्हणजेच दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण करत असताना 10 या धावसंख्येवर. चला, पहिले षटक संपलंय. मात्र निश्चितच आपण बघितलं इथे 2 धावांची नक्कीच पेनल्टी असेल, ती म्हणजे मुंब्रा संघाला. कारण ज्या पद्धतीने ते उशिरा आले त्यामुळे आयोजकांच्या वतीनं आम्हाला अगोदरच विनंती केली होती की आपल्याला पेनल्टी द्यावी लागणारच आहे. एक षटक संपलंय, 2 धावांची पेनल्टी. ॲट द एंड या 2 धावा इथे डिडक्ट केल्या जातील. जी टोटल होणार त्यामधून 2 धावा मायनस केल्या जातील, कारण उशिरा आलेल्या संघाला इथे पेनल्टी आहे. मग तो संघ कोणताही असो. आदित्य शेट्टी होते गोलंदाजी मार्कवर. आज त्याचा वाढदिवस आहे आणि नक्कीच त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा जेतू पॅकर्सचे सगळे खेळाडू आणि एकूणच त्यांचे पाठीराखे करत असतील. मात्र हा सामना निश्चितच एक वेगळा सामना ठरणार आहे या एकूणच स्पर्धेतला, कारण दोन्ही संघांकडे बघितलं तर समान ताकद आहे आणि क्रिकेटचं नॉलेज जबरदस्त आहे. आदित्य पलप्लेट जलोरी अतिशय चांगला फटका ऑन साईडला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट होतोय. अतिशय चांगला थ्रो, एक खास धावावर समाधान. तर कडू इथे आपल्याला चांगलं कॉन्टेस्ट लेवल पाहायला मिळेल आणि तीच एक अपेक्षा आहे. नक्कीच जर पाहायला गेलं तर दोन्ही संघ एक बलाढ्य संघ आहेत. आपण पाहतोय जितू पॅकर्स नवघर भाईंदरच्या साईडमधून खूप लांबून प्रवास करून इथे खेळण्यासाठी आलाय. त्यानंतर जॉली बॉईज मुंब्रावरून नक्कीच इथे चांगलं परफॉर्मन्स दाखवतील दोन्ही संघ, यात काही शंका ना. अप्रतिम जेल टिपला गेलाय, जबरदस्त जेल. शतरक्षक आपण पाहतोय पटेल याच्याकडून हा जेल टिपला गेलाय. तर नक्कीच म्हणायला गेलं तर पहिल्या दिवशी संकेत सर एक जेल टिपला होता, तो म्हणजेच एक क्षेत्ररक्षक होता ज्याने तो झेल टिपला होता, अप्रतिम झेल टिपला होता. त्यानंतर हा दुसरा झेल आज मी पाहतोय नक्कीच पटेल याच्याकडून जितो पॅकर्स संघाचा खेळाडू. तर पहिला गडी तंबूमध्ये परतला जातो शारिक याच्या रूपाने. पहिला हादरा पहिला मोहरा बसला जातोय तो म्हणजेच जॉली बॉईज मुंब्रा या संघाला. एक अतिशय सुंदर झेल तिथे सनी पटेल यांच्या माध्यमातून टिपला जातो आणि निश्चितच इथे पहिल्या षटकात धावा झाल्यानंतर आपण बघतोय कुठेतरी ब्रेक थ्रू मिळणं गरजेचं होतं आणि तो ब्रेक थ्रू जिथू पॅकर्स नवगड संघाला मिळाला आहे. त्यामुळे पार्टनरशिप जी क्रिएट होत होती ती कुठेतरी आता बंद पडली आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय, न्यूमॅन इन अकबर. अकबर खान कॅप्टन आहेत. लेट्स सी डावकडे फलंदाज आहेत, डावा उजवं कॉम्बिनेशन आता होत आहे. 2 चांगले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. जॉली बॉईज मुंब्रा संघाच्या दृष्टीने पार्टनरशिप क्रिएट करावी लागेल. हा सामना 5 षटकांचा आहे, त्यामुळे निश्चितच ही जी जोडी आहे या जोडीला निश्चितच एक मोठी धावसंख्या बनवावी लागेल. लेट्स सी अकबर काय करतोय. आदित्य शेट्टी वर्सेस अकबर, कॅप्टन वर्सेस कॅप्टन असा हा सामना पाहायला मिळतोय. येस कडू.
नक्कीच दोन्ही कर्णधार यावेळी मात्र पाहायला गेलं तर जॉली बॉईज मुंब्रा या संघाचा खेळाडू फलंदाज अकबर सक्सेस ठरतोय आणि मुंब्रा या संघाचा कर्णधार सक्सेस ठरतोय. या 6 धावा येतात आणि या 6 धाव्याने धावा वेगाने वाढल्या जातात. धावा धावपळकावरती लागल्या जातात त्या म्हणजे 17 लॉस ऑफ 1 विकेट्स असं धावपळक आहे. नक्कीच म्हणायला गेलं संकेत सर या धावा अजूनही पाहायला गेलं तर नक्कीच एक चांगलं धावपळक म्हटलं जाईल जॉली बॉईज मुंब्रा या संघासाठी. कारण अकबर जर पाहायला गेलं तर अकबर मोठा फलंदाज आहे. या दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून मोठे फटके येतात. मात्र यावेळी आदित्य कशा प्रकारे गोलंदाजी करतो हे पाहणं खूप गरजेचं आहे. यावेळी नक्कीच खराब चेंडू पंचांच्या हात समांतर होतात. आपण पंच पाहतोय विरळ नायर सर यांच्याकडून हात समांतरून वाईट चेंडू घोषित करतात आणि वाईटने एक धाव ही धावपळकावरती जोडली जाते. एका धाव्याने धावपळक पुढे सरकला जातोय तो म्हणजेच 18 वरती. 18 लॉस ऑफ 1 विकेट्स ऑन दी बोर्ड फ्रॉम जॉली बॉईज मुंब्रा टीम. 18 धावा धावपळकावरती लागले जातात. आदित्य आपल्या षटकातला पुढचा चेंडू यावेळी मोठा फटका खेळण्याचा दिशा दिली होती फक्त प्रयत्न केला होता अकबर याने. संकेत सर नक्कीच चांगल्या चेंडूंना सन्मान देणं आणि खराब चेंडूंचा समाचार घेणं हे क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. नक्कीच मात्र त्यांनी गॅप पाहिला होता की इथे जर ऑफ साईडला क्षेत्ररक्षण बघितलं तर 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आहेत. जरी आपण ऑन द राईज खेळलो तरी देखील चेंडू ट्रॅव्हल होऊ शकतो हा त्यामागचा विचार होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. इथे मात्र हलकीशी एज लागेल. चेंडू इथे फलंदाज बाद होईल तो म्हणजे अकबर. पहिल्याच चेंडूवर ज्याने षटकार ठोकला होता आदित्यला आव्हान दिलं होतं. इथे मात्र तो ऑन द राईज खेळताना बाद होतोय. हलकीशी एज लागली आणि अकबरची खेळी इथे संपुष्टात. डीजे दुसरा धक्का बसतोय. अपेक्षित कामगिरी दोन्ही संघांच्या दृष्टीने. एका बाजूला धावाही होत आहेत दुसऱ्या बाजूला गडी सुद्धा बाद होत आहेत. त्यामुळे हा सामना जर बघितला तर निश्चितच बॅलन्सिंग अवस्थेमध्ये पुढे सरकतोय. त्यामुळे या सामन्यामध्ये एखादं ट्विस्ट किंवा काय घडेल या गोष्टीला अजून चांगलं महत्व येत आहे. दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने क्रिकेट दाखवत आहेत. वेल डन. नक्कीच 18 धावा धावपळकावरती लागल्या जातात. आपण पाहतो षटक मार्ग असते. दुसरा पॉवर प्लेचा षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकातला हा शेवटचा चेंडू शिल्लक असतील. आमचे गुणलेखन करताना ओळ्याचं गोल्डन फिंगर या नावाने ओळखले जाणारे आमचे मिस्टर जयवंत पाटील नक्कीच एक प्रत्येक वेळी सहकार्य करत असतात. प्रत्येक टुर्नामेंटना त्यांचं एक चांगलं योगदान असतं. नक्कीच पाहावं तेवढं नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी असतं. मुदस्सीर येतोय नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती फलंदाजी करण्यासाठी. क्रमांक 2 आणि क्रमांक 3चे फलंदाज स्तंभामध्ये परतले गेलेत. आपण पाहतोय प्रहार केलाय. काऊ कॉर्नर दिशा पार करतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. योगा भाऊ एमसीसी चषक षटकार. डीजे नक्कीच स्टार ऑफ मुंब्रा म्हणून या नावाने ओळखलं जातं मुदस्सीर याला. संकेत सर नक्कीच ते दाखवून दिले मला एवढी मोठी पदवी का दिली गेली मुदस्सीर याला. मुदस्सीर नो डाऊट. एक गोष्ट इथे लक्षात येते जॉली बॉईज मुंब्रा संघाचा जो एक खेळाडू येतोय नवीन खेळाडू येतोय तो पहिल्या चेंडूवर इथे षटकार ठोकतोय. याचं कारण ते घरूनच सेट होऊन आलेत. कारण पूर्णपणे आज जर बघितलं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये लॉकडाऊन नंतर ज्या काही स्पर्धांना सुरुवात झाली आहे त्यामुळे एकाही दिवसांची उसंत नाही आहे असंच मी म्हणेन. प्रत्येक दिवशी क्रिकेट आहे आणि क्रिकेट आहे. त्यामुळे हे फलंदाज जे आहेत प्रॅक्टिस करण्याची काही गरज नाही आहे. डायरेक्ट मॅच मध्ये आपले एफर्ट दाखवताना दिसत आहेत. व्हॉट अ शॉट बाय मुदस्सीर. नक्कीच घरामध्ये ज्या वेळी 8 महिने घरामध्ये बसून काढले ना त्याच वेळी घरामध्ये प्रॅक्टिस केलेली दिसते या खेळाडूंनी. नक्कीच दोन्ही षटक पूर्ण संघाच्या धावा धावपळकावरती 24 लॉस ऑफ 2 विकेट्स.
तो षटकात 24 धावा झालेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सरासरी जी म्हणेन मी कडू अतिशय चांगल्या पद्धतीने सरासरी मेंटेन केलेली आहे. कारण येणाऱ्या अजून 3 षटकामध्ये ही जर सरासरी मेंटेन राहिली तर धावसंख्या आपण बघतोय 60च्या पलीकडे जाऊ शकते. राज जैन येतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, अतिशय चांगली डिलिव्हरी. या पद्धतीच्या डिलिव्हरीज नक्कीच तिथे डोकेदुखी ठरू शकतात फलंदाजांसाठी. मात्र नक्कीच विचार केला जाईल कारण आपण बघतोय आतापर्यंत जी काही ओव्हरपिच डिलिव्हरीज आपण पाहिल्या त्या लगेच षटकारांसाठी गेल्या होत्या. मात्र या चेंडूंवर जर धावा मिळवायच्या असतील तर थोडंसं पदलालित्यामध्ये अजून चांगलं कामगिरी करावी लागेल. खेळण्यासाठी सज्ज होतो म्हणजे असे बंटे. दॅट्स अ गुड शॉट. मात्र इथे धावा पळून पूर्ण करावे लागतील. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावसाठी येतील का कॉल दिलाय. 2 धावा इथे कंप्लीट होताना दिसत आहेत. चांगली धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. ती जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवर. पार्टनरशिप क्रिएट होणं अजूनही गरजेचं आहे. यस कडू यष्टीरक्षकांच्या पाठीमागे जिथे दिवालावर लहान मुलं बसलेत त्यांना विनंती असेल बाहेर जा. तिथून पंचांना विनंती असेल तिथून लहान मुलांना तिथून बाहेर घ्या प्लीज. चेंडू जर लागला तर नक्कीच थोडी दुखापत होईल. याच कारणाने तुम्हाला विनंती करतोय. पुढचा चेंडू राज जैन. बंटी साडे यावेळा शॉटॉम्पोल केलाय. चेंडू येतोय डीप मिडविकेट रिजन मध्ये. थोडंसं क्षेत्ररक्षण करा. मात्र एकाच धावेवर समाधान कारण दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये तिथे. पूर्ण कल्पना आहे जर माझ्याकडून कामगिरी होत नसेल तर माझा पार्टनर तिथे उभा आहे कारण तो त्याने देखील आल्याच एक षटकार ठोकलाय. त्यामुळे कुठेतरी एक कमिटेड क्रिकेट दाखवतायत ते म्हणजे बंटी. आपल्या पार्टनरवर विश्वास दाखवणं हे गरजेचं असतं आणि तीच गोष्ट कारण पार्टनरशिप महत्वाची आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या 19 षटकातील आणि निश्चितच त्यामध्ये जर मुदस्सरनं चांगली कामगिरी केली तर आपल्या संघाची धावसंख्या वाढू शकते. जे संघ इथे उपस्थित होत आहेत त्यांना विनंती करतोय तुम्ही आल्याची नोंद करा जेणेकरून आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने हे सामने पुढे सरकवता येतील. पुन्हा एकदा योगाभाऊ एमसीसी चषक मध्ये सर्वांचं स्वागत. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, गुड डिलिव्हरी, अतिशय चांगली डिलिव्हरी आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे आपण बघितली मुदस्सरने हा स्ट्रोक अगोदरच कंप्लीट केला होता. चेंडू नंतर जातोय. बीट केलंय, अतिशय चांगल्या पद्धतीने बीट केलंय. काल ज्या वेळेला मी या मैदानामध्ये होतो जवळजवळ 90% खेळाडू म्हणजे 90% गोलंदाज आम्ही डावखुरे बघितले. आज राज जैनच्या रूपाने डावखुरा गोलंदाज आपल्याला दिसतोय. आदित्यच्या रूपाने डावखुरा गोलंदाज दिसतोय. वाडा कॅच. सनी पटेल आज जबरदस्त कामगिरी करतोय क्षेत्ररक्षणामध्ये. वन ऑफ द फिटेस्ट खेळाडू इन जीतू पॅकर्स. अतिशय जबरदस्त कामगिरी. 2 आतापर्यंत अफलातून जेल टिपेस. यस डीजे What a catch by Sunny Patel. Good to see you, man. नवीन फलंदाज मैदानात येतोय जावेद कुरेशी. असून एक आक्रमक फलंदाज. गरज आहे विकेटवर उभं राहून धावा करण्याची. मात्र ज्या पद्धतीने इथे क्षेत्ररक्षण होते निश्चितच अतिशय चांगली कामगिरी म्हणेन मी जीतू पॅकर्स नवगड संघाकडून. मात्र तरी सुद्धा एक गोष्ट इथे लक्षात येते कडू ती म्हणजे विकेट्स देखील जात आहेत धावा सुद्धा होत आहेत. त्यामुळे सामना अजूनही बॅलन्सिंग अवस्थेत पुढे सरकतोय. काय म्हणाल? नक्कीच म्हणायला गेलं तर संकेत सर जीतू पॅकर्स हाही संघ लवकर कमी लेखला जाणार नाही कारण प्रत्येक वेळी एक चांगला खेळ पाहायला मिळत असतो जीतू पॅकर्स या संघाकडून. चॉली बॉईज मुंब्रा संघाचा जरी आपण पाहिला तरी नक्कीच त्यांचाही खेळ चांगला असतो. मात्र दोन्ही संघ बलाढ्य आहेत. नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत ही लढत पाहायला मिळणार आहे. यावेळा चेंडू वर पिच केलाय मात्र कुठेतरी फुटवर्क करू शकले नाहीये. तिथे जागेवर सेट करण्याचा प्रयत्न होता एम एस स्टाईल मध्ये. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जावेद कुरेशी हा चेंडू निर्धाव करतोय. अशा रीतीनं षटक मात्र इथे संपते ते म्हणजे तिसरं या षटकात. फक्त आणि फक्त 3 धावा. वेल बोल्ड राज जैन. अतिशय चांगली कामगिरी. आता आलेख बघा पहिल्या षटकात धावा आल्या 10 सरासरी होती 10. 2 षटकानंतर धावसंख्या होती 24 सरासरी 12 आणि 3 षटकानंतर धावसंख्या दिसते 27 सरासरी खाली येते.
ती म्हणजे 9 त्यामुळे निश्चितच जितू पॅकर संघानं चांगलं कमबॅक केलं. येणारी 2 षटकं आता मात्र इथे आपण बघतोय जॉली बॉयज मुंब्रा संघाला अजून कसून कामगिरी करावी लागेल, कारण जो आलेख आपण बघतो, जो ग्राफ उंचवायला पाहिजे तो खाली आलाय आणि त्याला उंचवायचा असेल तर आता बंटीला किंवा जावेदला अजून आपला जो गिअर आहे तो चेंज करावा लागेल. काय म्हणाल? नक्कीच यावेळी आता जर पाहायला गेलं तर 12 चेंडूंचा कोट्या जर आपण पाहायला गेलं तर जॉली बॉयज मुंब्रा या संघाकडे बाकी आहे आणि यावेळी 12 चेंडूंमध्ये नक्कीच बंटी आणि हात खोलणं खूप गरजेचं आहे, कारण बंटीवरती जास्तीत जास्त ही हिंमत असेल ती म्हणजे जॉली बॉयज मुंब्रा या संघाची, कारण बंटीच्या बॅटमधून मोठे फटके येतात आणि बंटी प्रत्येक वेळी प्रत्येक सामन्यामध्ये बंटी हा नक्कीच एक चांगलं कामगिरी करत असतो. लेट्स सी काय घडतंय. अक्षय सोनी गोलंदाजी मार्गवर, याला मिस टाइम स्ट्रोक आहे. लेट्स सी काय घडवेल इथे. ओह, हा झेल दिसलाच नाही की एक्झॅक्टली चेंडू कुठे होता. नक्कीच संकेत सर हा जीवनदान म्हणावा की नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये बंटीला दिलेली मेजवानी म्हणावी. नक्कीच नक्की दोन्ही गोष्टी म्हणेन मी. ही मेजवानी सुद्धा होती, कठीण होतं. ही गोष्ट कठीण आहे कारण सूर्याच्या बरोबर समोर नजर ठेवणं ही गोष्ट कठीण आहे. मात्र एक गोष्ट करणं गरजेची होती. जर तुम्ही हात समोर ठेवला असता तर कुठेतरी तुम्हाला चेंडू तो साईड होऊ शकला असता. मात्र कुठेतरी मी म्हणेन इथे अक्षयचा नक्कीच आपण बघतोय अनुभव कमी पडतोय. एनिवे मात्र ही एक धाव फलकावर लागते. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचले. 28 लॉस ऑफ 3 विकेट. पहिला फलंदाज बाद झाला शारिक ज्यानं 1 धाव केली. दुसरा फलंदाज बाद झाला अकबर ज्यानं 6 धावा केल्या आणि त्यानंतर आपण बघतोय मुदस्सिर बाद झाला होता, त्यानं देखील 6 धावा केल्या होत्या. यावेळेला आपण बघतोय धावचीत होईल का. लेट्स सी द अंपायर डिसिजन. जावेद बाद होतोय. अजून एक मोठा धक्का बसतोय. जॉली बॉयज मुंब्रा अजूनपर्यंत जी पार्टनरशिप पाहिजे, एक मोठी पार्टनरशिप, ती होत नाहीये आणि म्हणूनच थोडस टेन्स वातावरण असेल. डीजे आदित्य शेट्टी प्लीज वेस्ट करू नका, विनंती असेल तुम्हाला. आज अंतिम सामना खेळवायचा. आदित्य शेट्टी प्लीज लवकरात लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आज अंतिम सामना आहे, जास्तीत जास्त षटकांचा आम्हाला पाहायला मिळेल हीच अपेक्षा सर्व संघांच्या खेळाडूंकडून आणि सर्व संघांकडून असेल. नक्कीच आपण पाहतोय योगाभाऊ MCC चषक 2021 26 जानेवारी निमित्त नक्कीच प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना आमच्या समालोचन कक्षामधून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. याच येतोय खेळण्यासाठी. यावेळेला मात्र स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. बघायचं किती धावा मिळतील. एकाच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे बंटीला. या एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती जाऊन पोहोचते या 29 वर. नवीन फलंदाज नियाज खेळण्यासाठी सज्ज होतोय. लेट्स सी त्याचा अप्रोच कसा असेल, त्याचा ॲटिट्यूड कसा असेल, कारण खरी गरज आहे ती धावा बनवण्याची. अक्षय पल्पे जिलवऱ्या हा झेल होते होईल का. चांगला प्रयत्न झालाय तिकडे, मात्र आपण बघतोय गणेशनं अतिशय चांगला प्रयत्न केला. ऍट द एंड हा झेल सुटतोय. एक धाव सुद्धा मिळते. धाव संख्या 30 होते. सामन्याच्या आता सगळे सूत्र बंटीला आपल्या हातात घ्यावी लागतील, कारण धावा जी अपेक्षित दिसते ती अजूनपर्यंत रीच होत नाहीये. अक्षय टू बंटी, गुड कॉन्टेस्ट. पल्पे जिलवरी मात्र हलक्या चेंडूला ऑन साइडला टर्न केलाय. चेंडू उचलेपर्यंत एकाच धावावर समाधान मानावं लागेल. गट कलेक्ट अँड थ्रो. एकेरी धावा येत आहेत. ही नक्कीच जितू पॅकर संघासाठी चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण मधल्या काळात जे सातत्याने षटकार बसत होते एक दोन चेंडू सोडून, त्यामुळे निश्चितच असं वाटत होतं की धावसंख्या 60च्या पलीकडे जाईल किंवा काय. मात्र राजचं ते षटक निव्वळ निर्णायक ठरताना दिसते इथे. ओ दॅट्स अ गुड हिट, दॅट्स अ गुड हिट. हा ओव्हर पिच चेंडू आणि हा षटकार आणि हा डीजे.
दोन्ही बाजूचे संघ आपण बघतोय. एका बाजूला जॉली बॉयज बुमराह, आसिफ खान, अकबर खान, शाकिर खान, अकमल शेख, जिशान शेख, मुदस्सिर खान, जावेद कुरेशी, नासिर पठाण, समीर, जावेद, नियाज, बिलाल. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो म्हणजे जितू पॅकरचा संघ. आदित्य शेट्टी, अक्षय सोनी, अक्षय पाडेल. नक्कीच श्रीकृष्ण दिवा आणि एस के महागिरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की तुम्ही आला असाल तर लगेच आमच्या टॉक्स बॉक्स मध्ये यायचंय. उदय पाटील, सनी पटेल, राज जैन, सोनू, संदीप शेट्टी, जितू पाटील, सचिन, गणेश आणि निकेश असे ही संघ सहकारी तुम्हाला बघायला मिळत आहेत. ते म्हणजे जितू पॅकेज संघाच्या वतीनं. तर या षटकानं निश्चितच मोठा फरक पडेल, कारण धावसंख्या जर बघितली तर या षटकात तब्बल 10 धावा येत आहेत. जी धावसंख्या 3 षटकानंतर 27 होती ती 4 षटकानंतर आता 37 वर जाऊन पोहोचली आहे. 37 लॉस ऑफ 4 विकेट्स अशी स्थिती आहे. नक्कीच संकेत सर, आता जर पाहायला गेलं तर शेवटचा 6 चेंडू शिल्लक आहे. जो विमान लँड होता तो नक्कीच आता हवेमध्ये उडवायला लागणार आहे जॉली बॉयज बुमराह या संघाला. मला असं प्रामाणिकपणे वाटतं की या षटकात 12 ते 15 धावा जर आल्या तरी देखील एक अतिशय क्लास सामना तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगला फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज येतोय सोनू. लेट्स सी तो कशा काय पद्धतीने गोलंदाजी करतोय. शेवटचे 6 चेंडू जॉली बॉयज बुमराह या इनिंग मधील. यावेळेला अतिशय चांगला चेंडू, मात्र तिथे गोलंदाजी करताना स्लिप होतोय. कदाचित त्याची ग्रीप व्यवस्थित नाहीये तिथे शूची किंवा काय, तो स्लिप झाला. एनिवे त्याला कोणतीही दुखापत नाहीये, ही गोष्ट चांगली म्हणावी लागेल. थर्टी सेव्हन धावा धावपळकावरती लागल्या जात आहेत. आपण पाहतो या 5वा षटक मार्गस्थ संकेत सर 37 धावा या धावपळकावरती लागत जात आहेत. सोनो गोलंदाजी मार्गवर आहे. स्ट्राईक एंडला बंटी तर नॉन स्ट्राईक एंडला नियाज. हे 2 फलंदाज यावेळी फलंदाजी करत असताना त्यावेळी एक अतिशय चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एकच धाव मिळेल. या धावांनी निश्चितच हायचं वाटेल ते म्हणजे जितू पॅकर संघाला, कारण हे शेवटचं षटक आहे. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये फक्त एकच धाव कन्सिडर झालाय. काळाची गरज आहे ती मोठ्या फटक्यांची. मी माशी म्हटलं की 13 ते 15 धावा जरी ऍड झाला तरी देखील एक अतिशय चांगला सामना पाहायला मिळू शकतो. लेट्स सी, मात्र तरी देखील एक फायटिंग स्पिरिट नक्कीच दाखवतील ते म्हणजे जॉली बॉयज बुमराह. पुढचा चेंडू फुल पेज डिलिव्हरी आहे. गुड बॉलिंग. अक्षय सोनी तिथे उपस्थित आहे. मात्र एक धाव पूर्ण होईल. अतिशय चांगली गोलंदाजी. सोनूचं कौतुक करेल मी, कारण दिशांत टप्प्यावर चांगलं कंट्रोल दाखवत आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे समोरच्या फलंदाजाला जागा देता कामा नये, आणि तीच गोष्ट तो करतोय. नक्कीच संकेत सर, आपण पाहतो 3 चेंडू या गोलंदाजाने हाताळले गेले तर नक्कीच, आणि अप्रतिम चेंडू हाताळले गेलेत. फक्त 2 धावा या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये खर्च करणं नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी म्हटली जायला गोलंदाजी. व्हॉट अ ब्युटी. या वेळेला मात्र बघा, मगाचे सगळे चेंडू वर पिच केले जात होते. यावेळेला त्यांनी पाहिलं की बॅट्समन स्टेडी आहे मोठा फटका खेळण्यासाठी, थोडासा लांब ठेवताय चेंडू आणि त्याला कट केलं जात आहे. अफलातून गोलंदाजी सोनू यांच्या मार्फत. नक्कीच बंटी सारख्या फलंदाजाला अजूनपर्यंत बांधून ठेवलं गेलंय. नक्कीच ही मोठी कामगिरी जितू पॅकर संघाची आहे. नक्कीच ह्या गोलंदाजांची मोठी कामगिरी आहे. पुढचा चेंडू एवढा फुलपेज डिलिव्हरी आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे. जास्त धावा मिळतील किंवा काय, मात्र इथे चूक झाली थोडीशी आणि चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते आहे 43 वर. एक आश्वासक धावसंख्या नक्कीच म्हणेन मी. एक फाईट करू शकता तुम्ही, मात्र इथे आपण बघतोय संदीप शेट्टी मार्फत थोडीशी चूक होते आणि हा मिळतोय चौकार. ठीक आहे. धावसंख्या आतापर्यंत जर बघितली तर 43 वर जाऊन पोहोचले. सोनू टू आसिफ. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी अपील केलाय, मात्र चेंडू येतोय डीप मिडवेट रिजन मध्ये. सनी पटेल क्षेत्ररक्षण मात्र ओव्हर थ्रोईंग दिसतंय इथे. जास्त ओव्हर थ्रो केलंय आणि आपण बघतोय 2 धावा देखील इथे फलकावं लागत आहे. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचले. माननीय श्री विलास ठाकूर सर इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यायचं आणि स्थानापन्न व्हायचं. विलास ठाकूर सर.
तसेच आजचे बर्थडे बॉय नक्कीच वसंत वायाळ याने यायचे. वसंत वायाळ आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या समालोचन कक्षामधून. चला लक्ष घालतोय तुमच्या या गोष्टीकडे. धावसंख्या झाली ती म्हणजे या 45, मात्र 2 धावांची जी पेनल्टी आहे ती डिडक्ट केली तर धावा झाले त्या म्हणजे 43 आणि विजयासाठी आवश्यक धावसंख्या असेल ती म्हणजे 44. यस जीतू पॅकर्स आपल्या स्टँड मध्ये जायचंय, प्लेअर स्टँड मध्ये जायचंय. डोंट डू सेम. यापुढचे जे संघ आहेत त्यांना मी रिक्वेस्ट करतोय. श्रीकृष्ण दिवा नवी मुंबई आहे इकडे आणि त्याच्यानंतर SK महागिरी ठाणे हा संघ देखील उपस्थित झालाय का? येस कॅप्टन प्लीज टॉस बॉक्स मध्ये तुम्ही यायचं. मी लगेच तुमची तिथे वाट बघतोय. 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. आपण पाहतो योगा भाऊ MCC चषक 2021 पहिला सामना आजच्या दिवसातला. हमारे बीच माननीय श्री वसंत वायर सर उपस्थित हैं. आज जन्मदिन भी है. जिस तरीके से सूचना मिली है तो सर MCC स्पोर्ट्स की ओर से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. इसी तरीके से आप हंसते रहिए, मुस्कुराते रहिए और इसी तरीके से MCC स्पोर्ट्स के साथ आप जुड़े रहिए. हम स्वागत और सत्कार की प्रक्रिया यहाँ पर कंप्लीट करेंगे. मैं सिक्सर किंग सुशांत जी मुकादम साहब इनसे विनती करूंगा कि आज जो बर्थडे बॉय हैं उनका स्वागत और सत्कार आपके शुभ शुभ हाथों से किया जाए जरूर. स्वागत और सत्कार की प्रक्रिया इस वक्त पूरी की जा रही है. काफी खूबसूरत नजारा. थैंक यू सो मच वसंत वायर सर. चलिए कमेंट्री बॉक्स में होगी थोड़ी सी फेरबदल. मनीष पाटिल जुड़ चुके हैं. सुनते हैं आने वाली कुछ ओवरों की कहानी मनीष पाटिल की जुबानी. थँक्यू शहजाद सर. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आज आहे 3रा दिवस या स्पर्धेचा योगाभाऊ MCC चषक 2021चा आणि 3ऱ्या दिवसातला पहिला सामना तुम्ही पाहताय तो म्हणजे जीतू पॅकर्स नवघर विपक्ष जॉली बॉईज मुंब्रा. नाणेफेक जिंकली जीतू पॅकर्स नवघर संघाने. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केलं होतं जॉली बॉईज मुंब्रा संघाला फलंदाजी करण्यासाठी आणि फलंदाजी करताना थोडासा अडखळत होता जॉली बॉईज मुंब्रा संघ, कारण बंटी फक्त एक हाती खेळला. बाकी बंटीला मात्र कुठल्याच फलंदाज म्हणावी तशी साथ दिली नाही. शरीकने फक्त 1 धाव जोडली, त्यानंतर अकबरने 6 धावा जोडल्या, मुदस्सीरने 6 धावा जोडल्या, जावेद शून्यावर बाद झाला, नियाजने 8 धावा जोडल्या आणि बंटीच्या एकट्याच्या स्वतःच्या धावा आहेत 23 धावा. म्हणजे जसं बंटीने मात्र 50% पेक्षा जास्त धावा त्याच्या माध्यमातून जोडल्यात जॉली बॉईज मुंब्रा संघासाठी. आणि गोलंदाजी करताना चांगली सुरुवात करून दिली होती राजने. पहिल्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आदित्य आला. आदित्यने 14 धावा खर्च करून 2 गडी बाद केली. डावाला सुरू लावण्याचं काम आदित्यने केले. तर तिसरं षटक हाताळलं तर राजने, राजने खूप चांगला कमबॅक केला मी तर म्हणेन, कारण पहिल्या 2 षटकामध्ये 24 धावा खर्च केल्यानंतर एक षटक असं हवं होतं ज्यामध्ये जॉली बॉईज मुंब्राला थांबवण्यात यावं आणि ती षटक राजकडून हाताळलं गेलं. 3 धावा त्याने खर्च करून 1 गडी बाद केला. अक्षय आला 4थ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केला आणि सोनू शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केला. एकंदरीत धाव फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 45 आकड्यावर आणि 2 धावांची पेनल्टी म्हणजेच काय 43 धावा आणि जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान ठेवले गेले जीतू पॅकर्स नवघर संघाचे. कुठल्याही प्रेक्षकाला जर जिलेबी खायचा मोह झाला असेल तर आमच्या मुख्य मंचावर यायचंय. आयोजकाच्या माध्यमातून ती तरतूद केली जाते. कुठल्या आमच्या प्रेक्षकांना खेळाडूंना जर जिलेबी खाण्याची जर इच्छा झाली असेल तर आमच्या मुख्य मंचावर यायचंय. आयोजकाच्या माध्यमातून सोय केली जाते. चला कुठलाच वेळ वाया न घालवता सामना ऑन करायचा आहे, कारण आजच्या दिवसात आम्हाला 9 सामने खेळवायचे आहेत आणि सर्व सामने व्यवस्थित व्हावे, कुठल्याच संघासोबत पक्षपात होऊ नये अशी आमची आणि आयोजकांची इच्छा आहे. त्यामुळे वेळेबद्दल सहकार्य करा, समय सूचक राहा. 44 टार्गेट 44 आहे. गोलंदाज जावेद कुरेशी
वन ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ मुंब्रा आणि मला त्याची ॲक्शन देखील खूप जास्त आवडते. वसीम अक्रम सारखे त्याची ॲक्शन आहे आणि ॲक्शनला अनुसरून देखील तितकीच चांगली गोलंदाजी देखील होते. दोन्ही बाजूला वळवणारे चेंडू तो हाताळतो आणि त्याची स्पेशलिस्ट आहे वाईड यॉर्कर आणि यॉर्कर. ह्या दोन पद्धतीचे चेंडू खूप चांगल्या रीतीने तो जावेद हाताळतो. आणि आपण स्ट्राईकवर पाहू शकतोय उदय पाटील, जो सर्वात बेस्ट ट्रॅकवर राहणारा फलंदाज आहे. गेल्या 20 वर्षांपासून तो नवघर संघाखाली खेळतोय आणि खूप सारी पारितोषिकं त्याच्या नावावर आहेत. आणि जेव्हा मॅन ऑफ द सिरीज पारितोषिक एक कार होती पहिल्यांदाच मीरा भाईंदर शहरामध्ये, ती कार पटकावली होती उदय पाटीलने. आणि अक्षय सोनी जो गेल्या 3-4 वर्षापासून चांगला खेळ करतोय जीतू पेकरसाठी. यस मनीष, हाल ही में ज्यादा वक्त पहले नहीं, लगभग 2 से 3 दिन पहले की का दिन जीपीएल यानी राजकोट में जाकर इन्होंने एक बेहतरीन प्रतियोगिता में अव्वल दर्जे की रैंकिंग हासिल की है. और नो डाउट मुंब्रा एक्सप्रेस के नाम से मशहूर है जावेद कुरैशी. इन पर निगाहें होंगी और इन पर कप्तान को बहुत ज़्यादा भरोसा होगा कि ये किस तरीके का परफॉर्मन्स करते हैं. बघा, अभिमान आहे तुमच्या संघामध्ये. मुद्दस्सीर देखील आहे, बंटी आहे, अकबर ही नावं आहेत ज्यांनी खूप वर्षांसाठी मुंब्रा संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि चांगला खेळ राहिला. बघा, सर्व दिवस सारखे नसतात. आजच्या दिवसात फलंदाजी चांगली झाली नाही, पण गोलंदाजीमधून चांगली कामगिरी होऊ शकते मुंब्रा संघाची. जब सामने दोनों ही दिग्गज टीमें हो तो लो स्कोरिंग मैचेस ही देखने मिलते हैं. बिल्कुल उसी अंदाज में ये मैच ऑन है. दोनों ही टीमों को हमारी ओर से ढेर सारी शुभकामनाएं, रिपब्लिक डे की भी और साथ ही साथ नए वर्ष की भी, क्योंकि जनवरी का महीना है. कोरोना काल जाने के बाद ये जो मौका मिल रहा है सबको क्रिकेट खेलने का, ये बहुत अच्छी बात है. और सभी के लिए गुड न्यूज़ भी रहेगी कि वैक्सीन भी आ चुकी है हमारे हिंदुस्तान में. तो जिसका नंबर जब आए तो याद से आप वैक्सीन का इस्तेमाल करें. तर आपण डावाची सुरुवात करूया. जावेद कुरैशी लेफ्ट आर्म राउंड टू विकेट उदयसाठी. हलकासा ओव्हर पिच होता, चांगला ड्राईव्ह आहे, चित्त चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये केलं जाते. बघा, क्षेत्ररक्षणाचा आढावा घेऊया आपण. नियादने चेंडूलाय दरम्यान एक धाव कंप्लीट केले जाते. 5 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आत ऑफ साईडला तैनात केले गेलेत. आपण पाहू शकतोय पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आहे, वाईड कव्हर आहे आणि मिड ऑफ. हे 5 क्षेत्ररक्षक अभेद्य भिंतीप्रमाणे ऑफ साइड कव्हर करतायत. ऑन साइडला आपण 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या आत आहेत, स्क्वेअर लेग आणि मिड ऑन, आणि 30 या सर्कलच्या बाहेर लॉंग ऑन आणि मिड विकेट असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. जावेद लेफ्ट आर्म राउंड विकेट अक्षयसाठी. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात चेंडू होता, चांगला ड्राईव्ह आहे, लॉंगच्या क्षेत्रात चेंडू अडवला जाईल. दरम्यान एक धाव जावेदच्या माध्यमातून. खूप चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि जावेद सुद्धा त्याच दिशेने गोलंदाजी करतोय ज्या दिशेने त्याला क्षेत्ररक्षण सजवलंय. कुठेतरी अडवून ठेवतोय फलंदाजाचा, कारण पॉवर प्ले षटक आहेत, 2 क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर आहेत आणि कुठेतरी गोलंदाजाला तितकाच दबाव जाणवतोय. यस, एक अच्छी गेंदबाज की यही निशानी होती है, जिस तरीके से वो फील्डिंग सेट करें उसी टप्पे की गेंदबाजी वो करते हुए नजर आए. जावेद लेफ्ट आर्म राउंड उदयसाठी. हलकासा ओव्हर पिच होता, इनफिल्ड क्लिअर होतं का पाहूया. ऑन द राईज खेळण्याचा प्रयास झालाय, डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी चौकार. बिल्कुल नासिर पठान जो कि इस टीम को लीड करते हैं, इस टीम के ऑनर हैं, पैकर कह लीजिए, उसी तरीके से एनएसटी लाइव के जो ऑनर हैं वो इस वक्त उनके सर के ऊपर से गेंद निकली. जरूर ऐसा लगा कि थोड़ा सा हाइट कम पड़ी, नहीं तो शायद कुछ बात बन सकती थी. धावसंख्या 6 झाले. जावेद पुन्हा एकदा सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर होता, खूप चांगल्या जागा बनली, खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह आहे, चेंडू निघून जातो. तुम्ही स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. बहुत ही बढ़िया स्ट्रोक, नो डाउट. थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, गति भी कम थी, और जिस तरीके की मेजबानी, मान लीजिए एक तरीके की मेजबानी जरूर देखने मिलती हुई है चौके के रूप में. जावेद यावेळेस वेगवान तेज तर्रा चेंडू हाताळला गेला होता, पडल्यानंतर हलकासा आत येतोय आणि ब्लॉक होल डिलिव्हरी आणि तितकाच चांगला बाउन्स मिळतोय. यावेळेस मात्र कमबॅक करतोय जावेद या चेंडूच्या माध्यमातून. बिल्कुल क्वालिटी से भरपूर गेंदबाज है, वैरायटी है, क्वालिटी है. जिस तरीके से आपने वसीम अकरम की यादें ताज़ा की थी, उसी तरीके का कुछ दृश्य उनकी गेंदबाजी के रूप में दर्शाते हुए जावेद कुरैशी. लास्ट बॉल.
यावेळेस संपर्क झाला होता, हलकासा आवाज देखील आला होता, इनसाइड एज होती, पण मात्र यष्टिरक्षकाच्या खूप जास्त आवाकाच्या बाहेर होती, म्हणून मात्र ह्या षटक संपते. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 10 धावा. बघा 44 धावांचा आमंत्रण शेजाद सर आणि 9च्या आस्किंग रेटने खेळायचं होतं आणि आस्किंग रेटने खेळ होतोय तो म्हणजे जीतू पेकर संघाचा. बिल्कुल पावर प्ले का ओवर होता है, बल्लेबाज ज्यादा से ज्यादा रन जोड़ने की कोशिश करते हैं, लेकिन 2 बड़े हिट खाने के बावजूद भी अगर पावर प्ले में आपने 10 के नीचे का आंकड़ा दिया है अपनी गेंदबाजी में तो वो एक किफ़ायती गेंदबाजी मानी जाती है, क्योंकि पावर प्ले में बल्लेबाज को मौका होता है, 2 खिलाड़ी सर्कल के बाहर तैनात होते हैं और उस क्षेत्र में यानी बिल्कुल खाली क्षेत्र 38 सर्कल के बाहर अगर आप खेलते हैं लॉफ्टेड स्ट्रोक तो फिर उस पर बेनिफिट होता है. उसी तरीके के 2 स्ट्रोक देखने मिले मनीष, लेकिन वो 2 स्ट्रोक का फायदा इजाफा हुआ है 10 रन के रूप में 1 ओवर की समाप्ति के बाद. बघा तुम्ही खूप चांगलं म्हटलं की 2 चौकार आलेत आणि 2 चौकार येऊन सुद्धा जर धावफलक 10 वर आहे म्हणजे पुढील 4 चेंडूवर त्याने फक्त 2 धावा खर्च केल्यात. यालाच म्हणतात कमबॅक आणि व्यावसायिक खेळ खेळण्याचा अनुभव जावेदकडे आहे. अनुभवाचा पूर्ण वापर करून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. नवीन गोलंदाज जिशान जो एक खूप चांगला गोलंदाज आहे, असं मोफास फाटा तिकडे देखील चांगली गोलंदाजी जिशान कडून राहिली होती. हाफ ट्रॅकर आहे, ऑन द राईज खेळण्याचा प्रयास आहे, चेंडू निघून जाते लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमारेषा पार, षटकार. बिल्कुल शॉर्ट पिच गेंद, खराब गेंद थी, गति भी काफी कम थी और गेंद आउट ऑफ द पार्क. अक्षयने पुन्हा एकदा चेंडूला स्लॅश केलंय, पॉइंट सीमारेषेच्या जवळ पाहून चेंडू पडतो, 2 क्षेत्ररक्षक पळताय, चेंडू अडवण्यासाठी पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. फक्त 1 धाव मिळेल. बघा प्रयत्न चांगला होता, चांगला स्लॅश पाहायला मिळालाय, कव्हरने पॉइंटच्या सीमारेषेच्या जवळ चेंडू जातोय, पण मात्र घोषांकी क्षेत्र असल्या कारणाने फक्त ही 1च धाव मिळते. धावसंख्या झाली 17 धावा. बघा पहिल्या चेंडूवर षटकार आलाय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर दिला होता आणि घोषांकी क्षेत्र असल्या कारणाने कदाचित थोडक्यात बचावले जिशान. फक्त 1 धाव जोडता आले अक्षयला आपल्या संघासाठी आणि धावसंख्या झाली 17 धावा. जिशान यावेळेस मात्र थोडंसं गतीमध्ये परिवर्तन करावं लागेल, टप्प्यामध्ये परिवर्तन करायला लागेल. 2 हाफ ट्रॅकर दिले, 2 हाफ ट्रॅकर चेंडूला मात्र सीमारेषा दाखवले फलंदाजाने. देखिए सर्कल के बाहर से स्टार्ट नहीं लेना है, सभी खिलाड़ियों को 38 सर्कल के अंदर से ही स्टार्ट लेना है, नहीं तो फिर नो गेंद घोषित की जाएगी. जिशान गोलंदाजी मार्कर पुन्हा सज्ज होते अक्षयसाठी. यावेळेस टप्पा चांगला होता, पिचिंग चांगली होती. बघा परिवर्तन केलं आणि परिवर्तनाचा फायदा होतोय जिशानला, कारण अक्षयने मात्र चेंडूला जाऊ दिलंय आणि त्याला वाटलं होतं की लाईन मिस करते की काय, पिचिंग चुकले की काय, पण मात्र पंचांचं अचूक लक्ष आणि उजव्या यष्टीच्या हलकासा बाहेर चेंडू ठेवण्याचा जो फायदा होतोय जॉलीबाईज मुमरा संघाला. धावसंख्या 17 झाली. नो डाउट बहुत अच्छी गेंद थी, बिल्कुल विकेटों के कोने से गेंदबाजी की गई थी. बल्लेबाज थोड़े से उनके मन के अंदर शंका थी कि गेंद वाइड होगी या फिर कुछ और दृश्य होगा. यावेळेस परफेक्ट यॉर्कर लेन डिलिव्हरी होती आणि हलकासा संपर्क झालाय की पाहूया, पण मात्र फडक्याच्या आतमध्ये तुम्हाला धावून धावा पूर्ण करायच्यात आणि काळ्या फडक्याच्या मागे जर चेंडू लँड झाला तर तुम्हाला घोषाकीची धाव मिळेल, म्हणून की हा चेंडू बीट होतोय. इसलिए कहा जाता है कि बादाम खाने से अकल नहीं आती है, ठोकर खाने से आती है. पहली गेंद पे 6 लगा, उसके बाद जो कमबॅक किया है जिशान ने, नो डाउट बहुत ही बढ़िया. बघा कमबॅक करावं लागेल, लाख मोलाची स्पर्धा आहे आणि तुमचं चुकीचं पाऊल मात्र तुम्हाला या स्पर्धेतून तुमच्या संघाला बाहेर घेऊन जाऊ शकते, म्हणून कुठेतरी ठेस लागल्यानंतर सुधारणा होते. गोलंदाज जिशानच्या माध्यमातून 5वा चेंडू घेऊन सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओव्हर पिच होता, ओव्हर पिचला स्लॉट मध्ये घेतला आणि उडवून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. ओव्हर पिच गेंद करना यानी अपनी टीम को दुविधा में डालने जैसा होगा, यही चीज हो सकती है. थोड़ी सी ओवर पिच गेंद थी और सुबह का वक्त है, सुबह के वक्त में नाश्ता और ओवर पिच गेंद क्रिकेटरों को बहुत पसंद आती है आणि खास करून जीतू पेकर संघाला आवडेल, कारण 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न दिसतोय, कारण 2 षटक ही पॉवर प्लेची आहेत आणि फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असताना लिस्ट रिस्क आहे स्ट्रोक साठी आणि म्हणून कुठेतरी ह्या षटकाच्या माध्यमातून धावफलक वेगाने जातोय 23 वर. जिशान गोलंदाजी मार्कवर येतोय, शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातला. यावेळेस ब्लाइंड स्ट्रोक म्हणून कुठलाच प्रयत्न जाणवला नाहीये, इफेक्टिव्ह नव्हता, प्रोडक्टिव्ह नव्हता आणि म्हणूनच काय चेंडू बीट केला जातो. 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या 23 झाली. बघा कंपॅरेटिव्हली विचार केला शेजाद सर तर पहिल्या 2 षटकामध्ये जॉलीबाईज मुमराशी सुद्धा 24 धावा होते आणि आता जीतू पेकर्स नवगरची 23 धावा आहे, म्हणजे जास्त काय फरक नाहीये दोघांच्या डावामध्ये. आणि पुढील 18 चेंडूमध्ये मात्र कुठेतरी
व्यवस्थित फलंदाजी झाली नाही जॉली बॉयज बुमराह संघाच्या आणि कुठेतरी त्याचंच लक्ष त्यांच्या मनात दिसतंय की आपल्याकडून काय चुका झाल्या. पण मात्र आता झालेल्या चुकांना विसर पडून मात्र तुमचा पुढचा खेळ कसा चांगला होईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं. पाहूया नवीन गोलंदाज कुठला येतोय, कारण आतापर्यंत जावेदने पहिलं षटक हाताळलं ज्याने 10 धावा खर्च केल्या आणि जिशानने दुसरं षटक हाताळलं 13 धावा खर्च केला. आणि त्या फलंदाजी करताना आपण पाहिलं उदय 9 धावांवर खेळतोय आणि अक्षयच्या माध्यमातून 2 षटकार आले आणि अक्षय खेळतोय 14 धावांवर. यस, ये ओवर बहुत इंपॉर्टेंट होगा. इस ओवर में जो रन आएंगे वही मैच में रंग भरेंगे. कम रन का तो फिर कमबैक कर सकती है जॉली बॉयज बुमराह टीम. यहां पर अब इस्तेमाल किसका होगा? समीर है, मोनू है और जावेद कुरैशी खुद हैं जिन्होंने पहला ओवर 10 रन का मात्र किया है. तो देखना यह है कि किस गेंदबाज पर भरोसा जताया जाता है. इस वक्त देखिए समीर को लाया गया है गेंदबाजी की कमान पर. एक जिद्दी गेंदबाज है, एक बेहतरीन गेंदबाज है और जब गेंदबाजी करते हैं तो जोश के साथ साथ होश में गेंदबाजी करते हैं. ये बहुत अच्छी बात है टीम जॉली बॉयज के लिए. तुम्ही खूप चांगलं वक्तव्य केलं होतं हा डाव सुरू होण्याच्या अगोदर की जेव्हा दोन मोठे संघ एकमेकांसोबत उभे असतात तेव्हा लो स्कोरिंग सामने खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतात. आणि कुठेतरी लो स्कोरिंग सामना असून सुद्धा मला तरी असं वाटतं की शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकेल. कारण जिद्दी हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला जिद्द दाखवावी लागेल, कारण तुम्ही जर जिद्दीपणा दाखवला आपल्या संघासाठी आणि आपल्या वैयक्तिक खेळासाठी तर तुमच्या संघासाठी तो फायदेशीर ठरतो. पाहूया कशी गोलंदाजी होते समीरच्या माध्यमातून आणि पुढील षटकापासून मी विनंती करतोय मायक्रोफोन आमंत्रित करतोय. यावेळेस खूप चांगला कट केला जातोय तर म्हणजेच गलीपॉईंट क्षेत्रामध्ये पाहूया चेंडू मात्र कुठे अडवला जातोय. दरम्यान 1 धावा पूर्ण केली जाते. समीरचा चेंडू चांगला होता, हलकासा वळण देखील मिळालं होतं आणि तितकाच वेग देखील होता. कट करण्याचा प्रयत्न फसलाय, व्यवस्थित इम्प्रोवाइज करता आला नाही. या धावसंख्या पुढे जाईल 24 वर. यस, समीर पर तीसरे ओवर की जिम्मेदारी दी गई है और ये जिम्मेदारी पर खरा उन्हें उतरना होगा टीम जॉली बॉयज का, ऐसा उनके कप्तान का मानना है. अब देखना यह है क्योंकि दोनों ही सेट बैट्समैन हैं और सलामी बल्लेबाज के रूप में आए हुए बल्लेबाज सेट बैट्समैन. हो ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती, अपील केली जाते. पंचांनी मात्र पिचिंग चेक केली, दिशा चेक केली, शरीरावर कुठे आदळलं ते चेक केलं आणि त्यानंतर निरीक्षण केल्यानंतर नॉट आउट केलंय आणि एक लेग बायची धाव ऍड केली जाईल. धावसंख्या म्हणजेच 25 धावा. नो डाउट बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. फुल लाइन डिलीवरी की थी, थोड़ी सी कट करने की कोशिश की थी, लेग बिफोर के रूप में अपील की गई, लेकिन उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम नजर आया. यावेळेस मात्र लिव्हिंग गेज लागते. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या मागे जातोय पण फ्लाय स्लिप क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, त्याचा कुठेतरी फायदा होतोय आणि आता ही एक धाव जी काढता येऊ शकली असती ती काढता येत नाहीये. यस, समीर आ रहे हैं और आने के बाद गेम चेंजर जो गेंदबाज होता है ना उसकी भूमिका निभाने की कोशिश कर रहे हैं. 3 गेंदों में मात्र खर्च किए हैं 2 रन. नो डाउट अब तक की किफायती गेंदबाजी, सर्वात चांगली गोलंदाजी आतापर्यंत या डावातली समीरची. राईट आर्म ओव्हर. पुन्हा एकदा ब्लॉक होल डिफेन्सिव्ह अंदाज पाहायला मिळाला. लोअर बॅकलिपने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलेलं मिडॉनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट होते आणि कुठेतरी हे षटक निर्णायक ठरेल आणि या षटकावर आपल्याला माहित पडेल की कुठल्या संघाची पकड मजबूत आहे या सामन्यावर. नो डाउट एटीट्यूड से भरपूर गेंदबाजी कर रहे हैं. इस वक्त गेंदबाजी में एटीट्यूड उनके देखने में नजर आता हुआ. जिस अंदाज की गेंदबाजी बल्लेबाजों को मान लीजिए बांध कर रखा है, खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे. धावसंख्या झाली 26 धावा. समीर राईट आर्मवरती विकेट. अक्षयसाठी गती परिवर्तन केलं, हॅमर करण्याचा प्रयत्न झाला होता. खूप चांगल्या पद्धतीने गती परिवर्तन, तितकंच चांगलं वळण पाहायला मिळते आणि समीर आपला जिद्दीपणा दाखवतोय आणि अडवतोय तो म्हणजे जीतू पैकर सारख्या मोठ्या संघाला. मैंने पहले ही कहा था इस गेंदबाज के हाथ में गेंद थमाई गई है. ये मैच की दशा और दिशा पूरी तरीके से चेंज करने की काबिलियत रखते हैं, लेकिन अभी भी एक गेंद आना शेष, एक गेंद अभी भी आना बाकी है. इस गेंद पर देखते हैं किस प्रकार की गेंदबाजी करते हैं, क्योंकि अक्षय सोनी नो डाउट सेट बैट्समैन है और स्ट्रोक इनके पास भी बड़े बड़े मौजूद हैं. अंतिम और आखिरी गेंद लेकर तैयार समीर. 13 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट अँड पुल आणि ही चूक मात्र कदाचित महागात पडेल. चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 32 धावा आणि जिंकण्यासाठी आता 12 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे आणि कुठेतरी आपल्याला वाटलं होतं की सामना रंगतदार होईल. शेवटच्या चेंडूवर एक चूक झाली समीरकडून. हाफ ट्रॅकर दिला आणि चेंडूला मात्र मिडविकेट सीमारेषा दाखवले फलंदाज अक्षयने आणि कुठेतरी सुस्थितीत आलाय जीतू पैकर्स नवगर संघ. आणि पुढील 2 षटकांचं लेखाजोखा पोहोचवण्यासाठी मी आमंत्रित करतो मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक मित्र शहजाद शेख सर. 12 चेंडूत 12 धावांची गरज, 12 गेंदे 12 रन. 12 गेंदों में 12 रन.
देखिए, मैं तो मनीष यही कहूंगा कि अभी भी पिक्चर बाकी है मेरे दोस्त, क्योंकि गेंदबाजी की कमान पर किसे लाया जा रहा है? गेंदबाजी की कमान पर लाया जा रहा है जावेद कुरैशी को। मुंब्रा एक्सप्रेस के नाम से मशहूर ये गेंदबाज है। अगर इनकी गेंदबाजी चल गई तो अंतिम और आखिरी ओवर तक के ये मैच जाएगा, क्योंकि तमाम जो दर्शक आए हैं ये एक टफ एनकाउंटर मैच देखने सुबह के वक्त यहां पर आए हैं जरूर। और इस क्षेत्र में मनीष मैं जरूर बताना चाहूंगा, वाहिद एक ऐसा ग्राउंड, सिर्फ और सिर्फ यही एक ऐसा ग्राउंड है जहां पर बालकनी मौजूद, क्या बालकनी में बैठकर लोग इस मैच का आनंद ले रहे हैं, क्योंकि आज के दिन का सबसे बड़ा मुकाबला और पहला मुकाबला एमसीसी स्पोर्ट्स में ये रखा गया सबसे बेहतरीन मुकाबला होगा जरूर। आदरणीय सन्मान्य किरण दशरथ पाटील यांचं आगमन झालंय। मी विनंती करतोय साहेबांनी व्हीआयपी डेस्कवर यायचे। एमसीसी स्पोर्ट्सच्या वतीने तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत। यस मनीष, ये गेंदबाज कुछ चमत्कार करे तो ही जॉली बॉयज की टीम पलटवार कर सकती है, क्योंकि निगाहें अब है जावेद कुरैशी पर। नो डाउट एक बड़े खिलाड़ी हैं, प्रोफेशनल क्रिकेट इन्होंने बहुत अच्छे तरीके से खेला है। इस वक्त भी अपनी टीम के अलावा बाहर जाकर भी अच्छा परफॉर्मेंस किया है। हाल ही में राजकोट में जीपीएल नाम की प्रतियोगिता में चैंपियन बनी इनकी टीम, और इस वक्त अपनी टीम की ओर से खुद की दूसरी ओवर और निजी लगभग चौथी ओवर लेकर आए हैं टीम की ओर से। सामना करने के लिए तैयार होते हुए उदय, नो डाउट अच्छे बल्लेबाज। पहली गेंद, और देखिए पहली गेंद पर बड़ा हिट, गेंद जारी है डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन के लिए। व्हाट अ हिट! खूप चांगली कव्हर आहे, थोडेसे अपीश खेळले आणि इनफिल्ड क्लिअर करून मात्र पाहिलं होतं की क्षेत्ररक्षक थोडासा वाईड आहे आणि त्या वाईड क्षेत्ररक्षक फायदा धावसंख्या साने पुढे। 6 रन की जरूरत, पहली गेंद का स्वागत 6 रन के साथ किया, और दूसरी गेंद पर देखिए बैक टू बैक 2 गेंदों पे 2 बड़े हिट और मैच की है समाप्ति। यहां पर गलतियां बहुत हुई जॉली बॉयज टीम की ओर से जरूर, लेकिन चलिए विकेट नहीं गिरा है और मैच हुई है समाप्त। दोनों ही टीमों से मैं रिक्वेस्ट करूंगा कि हैंडशेक कर ही ग्राउंड से बाहर निकलना है। चलिए टॉस बॉक्स की ओर आपको लिए चलते हैं। टॉस का बॉस कौन होगा?